कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये पार करता येणार। गर्डर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं मेगा ब्लॉक लांबला। तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानं। कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची रुळावरची कसरत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून आणीबाणीचं समर्थन। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद। सामनाच्या रोखठोकमधून अभिनेत्री कंगना राणावतवर टीका। वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामधून डिस्चार्ज। 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी। बीड हत्या प्रकरणातील जनआक्रोश मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र। मुंबईमध्ये असूनही सुरेश धस मोर्चाला अनुपस्थित। सुरेश धस जितेंद्र आव्हाडांवर नाराज। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। जरांगे ठाम।